इयत्ता 10वी आणि 12वीमध्ये यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आता ॲडमिशनची प्रोसेस सुरू होईल. ॲडमिशन कुठं घ्यायचं विचार करून निर्णय घ्या. माझा मित्र आर्ट्स घेतोय, माझा मित्र सायन्स घेतोय, माझा मित्र कॉमर्स घेतोय म्हणून तुम्ही घेऊ नका. कुठल्या विषयाला जायचं, कुठला विषय निवडायचा हे तुम्ही ठरवा. कोणत्या विषयाला स्कोप आहे हे तुम्ही थोडंफार सर्च करू शकता. तसं स्कोप म्हटलं तर कुठलाही स्कोप स्टेबल नसतो. आज घेतलेला स्मार्टफोनसुद्धा उद्या 2 दिवसांना तो जुना होतो, त्याची किंमत निम्मी होते. तर स्कोपचा विषय नाही. तुम्ही जे कराल ते परफेक्ट करा. जे कराल त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करा. आर्ट्सही चांगलं आहे, कॉमर्सही चांगलं आहे, सायन्सही चांगलं आहे. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी जेवढी फील्ड आहेत, आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स हेच आपण आजपर्यंत ऐकत आलो आहे. पण याच्या पलीकडेसुद्धा काही विश्व आहे. याच्या पलीकडेसुद्धा बऱ्याच करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तसेच 12वीच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा 12वीनंतर काय करायचं, ग्रॅज्युएशन करायचं की इतर डिप्लोमा डिग्रीसाठी ॲडमिशन घ्यायचे, असे बरेचसे निर्णय आहेत. तुम्ही निर्णय घेत असताना माझ्या मित्रानं इथे ॲडमिशन घेतलं, माझ्या मित्रांनी तिथे ॲडमिशन घेतलं म्हणून विचार करू नका. विचार करत असताना तुम्ही स्वतःचा विचार करा की मला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या ठिकाणीच तुम्ही ॲडमिशन घ्या. हेच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हा निर्णय तुम्ही जर चुकला तर तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी हासिल होणार नाहीत. ठीक आहे.